कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे करत आलोय। आम्ही एकदा का शब्द दिला की तो कधीच फिरवला नाही। आणि शब्द काय फक्त आम्ही नाही, तुम्ही पण दिलाय, सुनबाईंनी पण दिलाय। जर का त्या सिद्ध करू शकल्या नाहीत तर तुम्ही त्यासनी या घराबाहेर काढा। ठीक है, ऐसा अधिपती, अधिपती ऐक। मला माफ करा। आज खरंच टोक गाठलं तुम्ही मास्तरीनबाई। मसने अडवायचा किती प्रयत्न करतो तुम्ही सांगा बरं। तुम्ही एवढं सगळं होऊन बी त्या माऊलीनं तुमच्यासाठी हो सगळा सोहळा, पण तुम्हाला त्याचं काहीच नाही। मला म्हणल्या सगळं अधिपती तुम्ही सगळं घर स्वतः सजवा, हे करा ते करा, सगळे स्वतः जातीन लक्ष घातलं त्याने, आणि तुम्ही एवढा अपमान केला त्यांचा। आता मी काय करू, माझा नाईलाज आहे मास्तरीनबाई। माझ्या जागी जगातला कुठला बी नवरा असला तरी हेच केलं असतं। मला माफ करा, तुम्हाला ह्या घराच्या बाहेर जावं लागेल। चला। मास्तरीनबाई, आता ही गाठ 7 जन्माची। आम्ही कमिटी केली तर ती तोडत नाही, आता ती पाळावी लागणार। कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली, आता आमच्या घराचं गोकुळ होईल। तुमचा हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीनबाई। मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? थांब अक्षरा। अक्षरा, तू मला शब्द दिलायस आणि तो तुला पाळावा लागेल। कुठल्याही परिस्थितीत हे घर सोडून जाणार नाही असा शब्द दिलायस तू मला अक्षरा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।